तर राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या सुंदर अशा ब्लॉग मध्ये. तर आजचा दिवस म्हणजे असा एकदम खास आहे. आज आहे श्रावण महिन्यातला हा पहिला दिवस. आता आपला श्रावण मास चालू झालेला आहे आणि मी तुमच्यासाठी एक स्पेशल असं एक काय म्हणतात त्याला तर थीम घेऊन आलेलो आहे. ते म्हणजे आपल्या लातूर मधले असे ऐतिहासिक शिव मंदिर. तर त्यातल्या त्यातच आपण हा पहिला व्हिडिओ करत आहोत आपल्या लातूर मधल्या ब्याळी बसवण्णा शिव मंदिरामध्ये. त्याचा इतिहास खूप मोठा आहे आणि हा खूप जुनं मंदिर आहे. आणि हे कसं कसं मंदिर काय काय आहे तुम्हाला हे पूर्ण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे. तर चला तर मित्रांनो, आपण आता मंदिरामध्ये प्रवेश करूयात. तर मित्रांनो, हे मंदिर कुठं आहे काय याचा ऍड्रेस तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला बघायला मिळणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तर या मंदिरचा इतिहास असा आहे की या ठिकाणचे नंदी महाराज म्हणजे हे स्वयंभू नंदी महाराज आहेत, जे स्वतः या ठिकाणी येऊन स्थापना त्यांची झालेली आहे. त्याचा एक छोटासा असा एक किस्सा आहे. कशामुळे या ठिकाणी नंदी महाराज स्वतः येऊन या ठिकाणी त्यांची जी मूर्ती वगैरे झालेली आहे, तर ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्कीच सर्व काही हा इतिहास जो आहे तर बघायला मिळणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, हे या मंदिराचा जो सभा मंडप आहे, तर या सभा मंडपाच्या खाली आपलं मेन मंदिर आहे, ज्या ठिकाणी आपल्या शंभू महादेवाची जे आपण लिंग म्हणतो तर ते स्थापना आहे. आणि हे यावरती केलेलं आहे सजावट वगैरे आपण म्हणू शकतो त्यातल्या त्यातच. तर आपण या मंदिराचा इतिहास वगैरे सर्व काही जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आणि या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरातले नंदी महादेव म्हणजे की खतरनाक महादेवाच्या जे सर्वात श्रेष्ठ भक्त आहेत ते म्हणजे नंदी महाराज. तर आपलं नंदी महाराजांचाच विशेष या ठिकाणी खूप सुंदर राहणार आहे, तर ते बघूयात आपण. सारखंच हे मंदिर आहे, तर चला तुम्हाला दाखवतो मी. तर हे आहे आपल्या लातूर मधलं एकदम ऐतिहासिक शिव मंदिर. पण आधी आपण शंभू महादेवाच्या लिंग बघूयात, त्यानंतर विशिष्ट जे नंदी महाराज आहेत त्याच्यानंतर तुम्हाला नंदी महाराजांचं दर्शन बघायला भेटणार आहे. नमः पार्वती पदे शिव हर हर महादेव. तर सर्व शिवभक्तांनी सर्वप्रथम हे पंच महालिंग असलेली पिंड पाहून घ्यावी. तर हे तुम्ही बघितला होतात का नाही, नक्की व्हिडिओला कमेंट करून सांगावी की ही पिंड तुम्ही लातूरमध्ये याच्या आधी कुठे पाहिली नसेल तर या मंदिरात तुम्हाला बघायला मिळणार आहे मित्रांनो. तर या ठिकाणी जी पंच महालिंग असलेली पिंड आहे इतकी सुंदर आहे. पण या ठिकाणी जे आहे तर ही पिंड नंतर स्थापना झाली. सर्वात आधी आपले नंदी महाराज या ठिकाणी विराजमान झाले होते, त्यानंतरच आपल्याला ही पिंड सापडलेली आहे मित्रांनो. तर हे नंदी महाराज नेमकं या ठिकाणी आले कसे आणि त्यांची जो विग्रह आहे कसा झाला नंदी महाराजांचा ते काही कोणी कोरलं नाही काय नाही, पण ते स्वतः प्रगट झालेले आहेत. तर ते आपण बघणार आहोत मित्रांनो. आता नेमकं कसे आले महाराज. आणि या मंदिराला लाव पण ब्याळी बसवण्णा हे नंदी महाराजावरूनच पडले. तर याचा ऍड्रेस तुम्हाला कॅप्शन मध्ये मिळेल. सर्व भक्तांनी आता पाहिलं की हे 5 लिंग असलेली आपली जी शिवपिंड आहे. तर आता आपण या मंदिरात मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की सर्वात जास्त महत्व या ठिकाणी नंदी महाराजांचं आहे. तर तुम्हाला ते नंदी महाराज नेमकं आहेत कुठं तर हे बघूयात आपण. तरी या तुम्ही. तर हा जो पूर्ण भुयार आहे याच्या समोर आपलं शंभू महादेवाचे पिंड आहे आणि इथंच आपले नंदीश्वर महाराज आहेत. आणि इथं तुम्हाला नाव पण बघायला भेटेल ब्याळी बसवेश्वर. हे आपलं शंभू महादेवाचे सर्वश्रेष्ठ भक्त म्हणजेच की नंदी महाराज. तर यांचं वैशिष्ट्य वगैरे इतकं प्रगाढ आहे, एवढं श्रेष्ठ यांचं महत्व आहे या ठिकाणी. आणि आपल्या लातूरमध्ये या मंदिर आहे हे आपल्या लातूरकरांनाच माहित नाही, याची थोडीशी खंत आहे कुठेतरी. तर हे नंदीश्वर महाराज याचा इतिहास मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. तर मित्रांनो, आता आपण जाणून घेऊयात नंदी महाराजांचा या छोटासा आणि क्यूट असा इतिहास. तर नंदी महाराज या ठिकाणी का येत होते आणि त्यांचा विग्रह या ठिकाणी का झाला, तर याची आपण आता तुम्हाला एक माहिती देणार आहोत. तर तुम्ही ते मन देऊन ऐका मित्रांनो. तर या ठिकाणी एक आजी राहत होत्या. त्यांच्या घरी जी डाळ वगैरे वाळू घातलेली होती ते डाळ खाण्यासाठी नंदी महाराज या ठिकाणी येत असत. आणि ते डाळ खाताना आजीनं पाहून नंदी महाराजांना जोरदार अशी काठी त्यांच्या पाठीवरती मारली आणि काठी लागताच नंदी महाराजांचा हा विग्रह या ठिकाणी तयार झाले. जसे नंदी महाराज खाली बसलेत तसा त्यांचा हा विग्रह या ठिकाणी तयार झालेला आहे. आणि ही प्रतिमा अशी तुम्हाला
कुठेच बघायला मिळणार नाही, हे फक्त तुम्हाला आपल्या लातूरच्या या ब्याळी बसवेश्वर मंदिरातच बघायला मिळणार. ब्याळी म्हणजे कन्नडमध्ये डाळ म्हणतात, तर डाळ खायला आलेला नंदी. तर या नंदी महाराजांच्या समोरच नंतर काही वर्षानंतर उत्खनन केल्यानंतर आपल्याला ही महादेवाची पिंड सुद्धा सापडलेली आहे. असे सुंदर असं महादेवाचं मंदिर, त्याचा इतिहास तुम्हाला कसा वाटला आणि हे मंदिर नेमकं कसं वाटलं आपल्या व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा. आणि या मंदिराला व्हिजिट करायला नक्की या मित्रांनो. सुंदर अशी प्रतिमा, तुम्ही ज्या ठिकाणी हात लावचाल त्या ठिकाणी नंदी महाराजांचे शिर आणि नंदी महाराजांचं जे काही भाग आहे तो थंड लागणार तुम्हाला. हे इतका सुंदर असा नंदी महाराजांचा इतिहास जो आहे तर आपल्याला आज बघायला मिळाला मित्रांनो. त्यामुळे आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लातूर मधले बरेचसे ऐतिहासिक मंदिर मी तुम्हाला दाखवणार आहे.